धबधब्यातून कुटुंबच गेले वाहून, तिघांचे मृतदेह सापडले, दोघांचा शोध चालू. लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरातील बॅकवॉटर धबधब्यामध्ये एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. हे कुटुंब पुण्यातील सय्यदनगर भागातील आहेत. 4 लहान मुलांसह 1 महिला पाण्यात वाहून गेली आहे. त्यातील 3 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत, तर दोघांचा शोध सुरू आहे. शाहिस्ता लियाकत अन्सारी वय वर्ष 36, अमिमा आदिल अन्सारी वय 13, अदनान सबाहत अन्सारी वय 4, मारिया अकील सय्यद वय 9, उमेरा आदिल अन्सारी वय 8 असे वाहून गेलेल्यांची नावे आहेत. त्यातील शाहिस्ता अन्सारी या महिलेचा, अमिमा आणि उमेरा या 2 मुलींचा मृतदेह सापडले आहेत, तर 2 मुलींचा शोध उशिरापर्यंत सुरू होता. पोलीस आणि शिवदुर्ग मित्र बचाव पथक हे बुडलेल्या दोघांचा शोध घेत होते. पुण्यातील हडपसर भागातील सय्यदनगरमधील अन्सारी कुटुंब भुशी धरणावर पर्यटनासाठी गेले होते. त्यावेळी धबधब्याखाली भिजण्यासाठी गेले असता दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास 5 जण प्रवाहात उतरले. मात्र प्रवाहाचा वेग वाढल्याने या कुटुंबातील 7 जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. त्यातील 1 पुरुष आणि 1 मुलीला पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. मात्र दुर्दैवाने 5 जण वाहून गेले. जोरदार पावसाने धबधब्याचे पाणी वाढले. लोणावळा परिसरात रविवारपासूनच पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती, तर सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू होता. भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित झाले होते आणि पाणी धरणात येत असल्याने दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओव्हरफ्लो झाले आहे. महामुंबईसह सीताराम कळंबे, लोणावळा. अजून 1 मुलगी आणि 1 मुलगा राहिला. मग हा 1 मुलगी आणि 1 मुलगा राहिला. सेम वय सगळं कमी काय असते 3, 5, 7 आमच्या पाहायला लागेल. ती पण मुलगीच आहे. असं वाटत पण नाही. डोकं पुढच्या बाजूला ठेवा. चालेल काय नाही. किती साईडला चला घेऊन लगेच वर.